ओके, आपण कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण त्यातलं फर्स्ट चॅप्टर पाहत आहोत, इंट्रोडक्शन टू कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं, त्यामध्ये सर्व काय डेफिनेशन्स आहेत, म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय, लिगँड म्हणजे काय, जिलेट म्हणजे काय, या सर्व डेफिनेशन आपण काय केलं त्यामध्ये पाहिल्या होत्या. ठीक आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम असतो आणि त्याला अटॅच काय असतात, भोवती लिगँड्स अटॅच असतात. लिगँड म्हणजे काय असतात, जे काय करतात, इलेक्ट्रॉन्स त्या सेंट्रल मेटल ॲटमला काय करतात, डोनेट करतात आणि त्याच्यामध्ये काय तयार होतोय, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो आणि त्याच्यापासून काय तयार होतात, कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होतात. ठीक आहे. सो या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की आपण त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर कसं करणार, म्हणजे त्यांचं जे काय IUPAC नेमिंग आहे ते कसं करणार, त्यासाठीच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या आपल्याला काय करायच्या यामध्ये पाहायच्या. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. वेगवेगळे म्हणजे कसे की नॉन आयोनिक असतील, ज्याच्यावरती कुठलाच चार्ज नसतो, कॅटायनिक असतील, अनायनिक असतील. ठीक आहे. सो हे जे काय कंपाऊंड्स आहेत यांचं आपल्याला काय करायचं आहे, नॉमेनक्लेचर कसं केलं जातं, त्याच्यासाठी कुठले रूल्स आहेत ते आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहायचे. ठीक आहे. सो त्यामध्ये आपण आता फर्स्ट पाहूयात, अनायनिक कॉम्प्लेक्स आयन्स. अनायनिक कॉम्प्लेक्स आयन्स म्हणजे काय असतं, याच्यामध्ये सुरुवात ही कॅटायनने सुरू होते. ठीक आहे. म्हणजे त्या कंपाऊंडच्या किंवा त्या कंपाऊंडमध्ये काय असतं, फर्स्ट कॅटायन असतो, त्यानंतर मग काय असतं, एक कॉम्प्लेक्स आयन असतो. कॉम्प्लेक्स आयन म्हणजे काय असतं, सेंट्रल मेटल ॲटम आणि त्याला काय लिगँड अटॅच आणि त्याच्यावरती चार्ज असतो. ठीक आहे. त्याला आपण काय बोलतो, कॉम्प्लेक्स आयन बोलतो. मग एक काय असणार आहे, कॅटायन असणार आहे, ज्या कंपाऊंडची सुरुवात कशाने सुरू होणार आहे, कॅटायन सुरू होणार आहे आणि त्यानंतर काय असणार आहे, कॉम्प्लेक्स आयन असणार आहे, जे कसं असणार आहे, अनायन असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तिथे काय दिलेलं आहे, अ कॅटायन अँड अ कॉम्प्लेक्स अनायन. ठीक आहे. या दोघांचं म्हणून काय तयार होणार आहे, ते कंपाऊंड तयार होणार आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता यामध्ये काय केलं जातं, यामध्ये काय केलं जातं, जे काही कॅटायन आहे ह्या कंपाऊंडच्या नावाची सुरुवात किंवा नेमिंगची सुरुवात ही कॅटायन पासून केली जाते. म्हणजे याच्या सुरुवातीला काय घेतलं जातं, कॅटायनचं नाव घेतलं जातं आणि त्याच्यानंतर मग जे काही लिगँड असतील, सेंट्रल मेटल ॲटम असेल, याचं काय केलं जातं, नेमिंग केलं जातं. ठीक आहे. मग आपण एक्झाम्पल घेऊन ते पाहूया की कसं नेमिंग केलं जातं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलंय K2 कॉम्प्लेक्स ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, कॉम्प्लेक्स आयन नेहमी आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो. K2 P स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये PT म्हणजे प्लॅटिनम आणि Cl6. ठीक आहे. मग आता हा काय झाला, कॅटायन झाला. पोटॅशियम हा काय आहे, कॅटायन. पोटॅशियमवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे तो काय आहे, कॅटायन आहे. ठीक आहे. PT म्हणजे कुठला, प्लॅटिनम, हा काय आहे, सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि Cl6 हा काय झाला, लिगँड झाला. क्लोरीन काय आहे, लिगँड आहे आणि किती क्लोरीन आहे, 6 क्लोरीन आहे. ठीक आहे. सो आता आपल्याला याचं काय करायचं, नेमिंग करायचं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जेव्हा अनायनिक कॉम्प्लेक्स आयन असेल तेव्हा काय करणार आपण, सुरुवातीला काय घेणार, कॅटायन घेणार. ठीक आहे. मग कॅटायन काय आहे आपला, पोटॅशियम आहे. मग आपण इथे काय घेतलं, पोटॅशियम. नावाची सुरुवात किंवा नेमिंगची सुरुवात कशाने केली, आपण पोटॅशियमने केली. आता यामध्ये लिगँड आहे, ते लिगँड किती आहे, 6 लिगँड आहे. ठीक आहे. मग आपण त्यासाठी काय लिहिणार, हेक्झा. 6 साठी आपण काय लिहितो, हेक्झा लिहितो. ठीक आहे. 1 असेल तर मोनो, 2 असेल तर डाय, 3 असेल तर ट्राय, 4 असेल तर टेट्रा. यासारखं आपण काय करणार, इथे नेमिंग करणार आहे. जेवढे काय लिगँड्स असतील तेवढं आपण काय करणार, त्याचं इथे लिहिणार. ठीक आहे. मग 6 आहे त्याच्यामुळे काय लिहिलं आपण, हेक्झा. ठीक आहे. आता हा काय आहे, क्लोरीन. ठीक आहे. आता इथे दिलेला आपण नेम ऑफ लिगँड्स. लिगँड्सचे किती प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. एक आहे न्यूट्रल लिगँड, दुसरा आहे निगेटिव्ह लिगँड आणि तिसरा आहे पॉझिटिव्ह लिगँड. आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे ते. ठीक आहे. आता यांचं पण काय करायचं आपल्याला, नेमिंग करताना काय करणार आहेत आपण, याचं वेगवेगळे त्याच्यासाठी काय आहेत, रूल्स आहेत. आता न्यूट्रल लिगँड्स असतील तर त्याच्यासाठी काही सिलेक्टेड नावं आहेत. हे काय फिक्स आहेत, ते लक्षातच ठेवायची. H2O म्हणजे काय आहे, वॉटर मॉलिक्यूल आहे. मग वॉटर मॉलिक्यूल जर असेल तर आपण त्याच्यासाठी काय लिहितो, ॲक्वो असं लिहितो. NH3 असेल, ठीक आहे, अमाईनसाठी आपण अमाईन लिहितो. परंतु इथे एक डिफरन्स आहे, हे जर अदर मॉलिक्यूल सोबत अटॅच असेल तर तिथे लिहिताना आपण काय घेणार आहे, फक्त एकच M घेणार आहे. परंतु हा जर सिंगल असेल, NH3 हा सेपरेट मॉलिक्यूल असेल तर त्याच्यासाठी आपण काय घेणार आहे, 2M घेणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे स्पेलिंग व्यवस्थित लिहायचंय. NH3 जेव्हा लिहिणार आपण तेव्हा स्पेलिंग व्यवस्थित पाहायचं. जसे आपण एक्झाम्पल घेऊ तसं तुमच्या लक्षात येईल. NH3 साठी काय लिहिणार आपण, अमाइन. NO साठी काय लिहिणार, नायट्रोसिल. CO साठी काय लिहिणार, कार्बोनिल. हे कोणासाठी झालं, न्यूट्रल लिगँडसाठी. आता नेक्स्ट आहे निगेटिव्ह लिगँड. निगेटिव्ह लिगँड जेव्हा असतो तेव्हा त्याचे जो काही एंड आहे तो नेहमी कशाने करायचा, O न करायचा असतो.
ठीक आहे. म्हणजे C2O4 2 मायनस आहे, त्याला काय बोलतो आपण ऑक्झॅलेट असं बोलतो, परंतु त्याच्यावरती चार्ज कुठला आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे. मग आपण जेव्हा कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं जेव्हा नेमिंग करणार तेव्हा त्याच्यासाठी आपण काय म्हणणार, ऑक्झॅलॅटो. ठीक आहे. त्यानंतर SO4 2 मायनस, हे काय आहे, सल्फेट, याच्यासाठी आपण लिहिणार सल्फॅटो. त्यानंतर OH मायनस हायड्रोक्झो, हे काय आहे, हायड्रोक्सिल आयन आहेत ना, मग त्याच्यासाठी आपण हायड्रोक्झो लिहिणार. H मायनस साठी हायड्रिडो, हायड्राइड आहे हा, तर याच्यासाठी काय लिहिणार आपण, हायड्रिडो. O2 2 मायनस, हा पेरॉक्साइड मधील ऑक्सिजन आहे, मग त्याला पेरॉक्सो असं बोलणार. त्यानंतर SCN मायनस, त्याला काय बोलणार आपण, थायोसायनॅटो. म्हणजे निगेटिव्ह लिगॅंड असतील तर त्याचा एंड हा नेहमी O न करायचा. ठीक आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह लिगॅंड, आता पॉझिटिव्ह लिगॅंडचा एंड हा नेहमी IUM यानं करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे आता NO प्लस असेल तर हा काय आहे, नायट्रोनियम. N2 NH2 NH3 प्लस आहे, तर ह्याच्यासाठी काय लिहिणार आपण, हायड्रॅझिनियम. ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह लिगॅंड असेल तर SI एंडिंग IUM न करायचं आहे, निगेटिव्ह लिगॅंड असेल तर ऑक्सिजनने करायचं आहे, आणि न्यूट्रल लिगॅंडसाठी हे काय दिलेले आहेत, नावं फिक्स करून ठेवलेले आहेत, हे फिक्स नावं लक्षात ठेवायचे. ठीक आहे. सो हे लिगॅंड आपल्याला काय करायचे, इकडे यूज करायचे. मग इथे काय आहे, क्लोरीन आहे की नाही, क्लोरीन कसं आहे, निगेटिव्ह लिगॅंड आहे, म्हणून आपण त्याच्यासाठी काय लिहिणार, क्लोरो. ठीक आहे. एंड कशाने केला आपण त्याचा, O न केला, क्लोरो. आणि हा काय आता शेवटी कोण येणार, सेंट्रल मेटल ऍटम येणार. आता हा कोण आहे, प्लॅटिनम आहे. परंतु जेव्हा अनायनिक कॉम्प्लेक्स आयन असतात तेव्हा जो काही सेंट्रल मेटल ऍटम आहे त्याची जी काय एंड आहे तो प्लॅटिनम म्हणून नाही करायचा, तो काय करायचा, प्लॅटिनेट करायचा. ठीक आहे. सो आपण इथे काय केलं, त्याचा प्लॅटिनेट. ठीक आहे. आणि शेवटी रोमन राऊंड ब्रॅकेट मध्ये रोमन मध्ये काय लिहायची, त्या सेंट्रल मेटल ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट लिहायची. आता ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची, आपण हेच एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. K2 PtCl6. आता आपल्याला याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची, मग ह्याला काय करायचं, आपण X कन्सिडर करायचं. ठीक आहे. याला काय करणार आपण, X कन्सिडर करणार. हा पोटॅशियम वरती प्लस चार्ज असतो, इथे किती पोटॅशियम आहे, 2 पोटॅशियम आहे, म्हणून आपण लिहिणार +2. याची सर्वांची ऍडिशन करायची आपल्याला. आता हा क्लोरीन वरती सिंगल मायनस चार्ज असतो, आणि इथे किती क्लोरीन आहे, 6, म्हटल्यावर इथे काय येणार, मायनस प्लस ब्रॅकेटमध्ये -6 इज इक्वल टू 0. ह्या पूर्ण कॉम्प्लेक्स वरती चार्ज नाहीये, ते काय झालंय, चार्जने काय केलेलं आहे, तो न्यूट्रल केलेला आहे, त्यामुळे काय इथे काय येणार, इक्वल टू 0. मग हे कॅल्क्युलेशन करायचं, 2 - 6 - 4, मग इकडे काय येणार, x - 4 इज इक्वल टू 0. मग हा 4 काय करायचा, आपल्याला इक्वल टूच्या पुढे घ्यायचा, मग x इज इक्वल टू +4. मग ही जी काय ऑक्सिडेशन स्टेट आहे किंवा +4 ही व्हॅल्यू आहे, ही कोणाची आहे, प्लॅटिनमची किंवा सेंट्रल मेटल ऍटमची काय आहे, ऑक्सिडेशन स्टेट. त्यामुळे आपण इथे काय घेतलाय, त्याचा रोमन याच्यामध्ये 4 असा काय लिहिलेला आहे, राऊंड ब्रॅकेटमध्ये तो डिजिट लिहिलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्या पूर्ण कॉम्प्लेक्सचे जे काय नॉमेनक्लेचर काय झालं, पोटॅशियम हेक्साक्लोरो प्लॅटिनेट 4. ठीक आहे. आता हे जे काय कॅटायन आहे आणि ऍनायन कॉम्प्लेक्स आहे हे काय करायचं, स्पेसनं सेपरेट करायचं, यांच्यामध्ये काय द्यायची आहे, स्पेस द्यायची. हे मस्ट आहे आणि हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं. यामध्ये काय असली पाहिजे, स्पेस असली पाहिजे. जेव्हा अनायनिक कॉम्प्लेक्स आयन असेल, म्हणजे सुरुवात ही कॅटायनने असेल आणि कॉम्प्लेक्स आयन हे कसं असेल, अनायन असेल. ठीक आहे. अजून एक दुसरं एक्झाम्पल घेऊयात आपण. K3FeCl6, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय आहे, FeCl6. K3 म्हणजे काय, पोटॅशियम. आता हे कॅटायन्स किती आहेत, डझंट मॅटर, त्याचं आपल्याला फक्त काय घ्यायचंय, नावच घ्यायचंय. त्यामुळे काय घेणार आपण, पोटॅशियम, त्यानंतर किती नंबर लिगॅंड आहेत ते घ्यायचं, किती आहेत, 6. त्यामुळे त्याच्यासाठी हेक्सा. आता Cl वरती कुठला चार्ज आहे, मायनस चार्ज, त्यामुळे काय, सायानो. ठीक आहे. आणि अनायनिक कॉम्प्लेक्स आहे, आयन आहे, त्यामुळे काय घेतलं आपण, Fe ला काय बोलतो आपण, लॅटिन नाव घ्यायचं आपण त्याचं. ठीक आहे. फेरेट. ठीक आहे. फेरेट. तर मग काय लिहिणार आपण त्याच्यासाठी, फेरेट. आणि त्याचं ऑक्सिडेशन स्टेट किती येते, 3 येते. 3 कशी येते, +3 + x - 6. हा काय होणार, -6 होणार, इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू -x -
3 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 3. ही काय झाली आयनची किंवा Fe काय झाली ऑक्सिडेशन स्टेट, किती आली ती 3. ठीक आहे. सो हे काय होते, हे कुठले कॉम्प्लेक्स होते, अनायनिक कॉम्प्लेक्स आयन्स होते. सो याचं नॉमेनक्लेचर काय झालं, पोटॅशियम हेक्सासायनोफेरेट 3. ठीक आहे. आता हे ATE मी काय सांगितलं, जेव्हा कॉम्प्लेक्स आयन कसं असेल अनायनिक असेल तेव्हा आपण काय लिहितो, सेंट्रल मेटल ॲटमच्या शेवटी ATE असं लिहितो. ठीक आहे. सो हे काय होतं, अनायनिक कॉम्प्लेक्स आयनचं नॉमेनक्लेचर होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचंय कॅटायनिक कॉम्प्लेक्स आयन. ठीक आहे. याच्यासाठीचं नॉमेनक्लेचर कसं करायचं, मग याच्यामध्ये कसं असतं, आता इथे काय होतं, अगोदर कॅटायन होतं आणि नंतर मग कॉम्प्लेक्स आयन होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय असतं, फर्स्ट काय असतो, कॅटायनिक कॉम्प्लेक्स आयन असतो. सुरुवातच कोणी होती, कॅटायनिक कॉम्प्लेक्स आयन होती आणि नंतर काय असतो, अनायन असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करणार आहेत आपण, सिंगल वर्ड लिहायचं आपल्याला. इथे आपण कसं केलं होतं, सेपरेट स्पेस दिली होती या दोघांमध्ये, कॅटायन आणि अनायन मध्ये. इथे काय करायचं, आपल्याला पूर्ण वर्ड लिहायचं आहे. ठीक आहे. सिंगल वर्ड मध्येच कॅटायनिक कॉम्प्लेक्स आयनचं नॉमेनक्लेचर करायचंय. त्यामध्ये काय सांगितलंय, अगोदर असणार कॅटायनिक कॉम्प्लेक्स आयन आणि त्याच्यानंतर अनायन असणार. ठीक आहे. याची जी काही लिहिण्याची स्टाईल आहे त्याच्यावरूनच आपल्याला कळतं की हे कुठलं कॉम्प्लेक्स आयन आहे. ठीक आहे. मग आता जे काय बाकीचे रूल आहेत ते सर्व सेम, फक्त लिहितानाचा काय होणार, याच्यामध्ये थोडेसे चेंजेस होणार आहे. आता काय लिहायचं, अगोदर आपल्याला अगोदर लिगॅंडचं लिहून घ्यायचं. मग लिगॅंड किती आहेत, 6. त्यामुळे हेक्झा अमाइन कसं आहे, हा न्यूट्रल आहे त्यामुळे त्याचं ऍज इट इज नेमिंग लिहायचं, हेक्झा अमाइन कोबाल्ट. आता याच्यामध्ये ATE वगैरे काहीच लावायचं नाही. जे आपण त्या मेटल आयटमला बोलतो, ज्या नावाने आपण उच्चारण करतो त्याचं तेच काय लिहायचं, आपल्याला तिथे नाव लिहायचंय. मग हेक्झा अमाइन कोबाल्ट. ठीक आहे. अगोदर स्क्वेअर ब्रॅकेट लिहिला आपण, हेक्झा अमाइन कोबाल्ट. मग आपण ज्याप्रमाणे ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केली त्याचप्रमाणे त्याची काय लिहायची, इथे ऑक्सिडेशन स्टेट लिहायची. ती किती येते, 3 ऑक्सिडेशन स्टेट येते. सो राऊंड ब्रॅकेट मध्ये रोमन लिपीमध्ये काय लिहायचं, त्याचं ऑक्सिडेशन स्टेट लिहायची. ती किती येते, 3 येते. आणि शेवटी काय लिहायचं आहे, ह्या अनायनचं नाव लिहायचे. काय येणार ते, क्लोराईड. ऍज इट इज लिहायचे. निगेटिव्ह चार्ज आहे ते लिगॅंड नाहीये, तो काय आहे, अनायन आहे. त्यामुळे त्याचं ऍज इट इज जे आपण त्याला बोलतो तेच आपण काय लिहिणार, आपण तिथे नाव लिहिणार. त्यामुळे काय येणार, इथे क्लोराईड असं येणार. ठीक आहे. मग याचं नेमिंग काय झालं, हेक्झामाइन कोबाल्ट 3 क्लोराईड. ठीक आहे. आता काही जे काय मेटल्स आहेत त्यांना आपण लॅटिन नावं दिलेली आहेत. ठीक आहे. सो जसं की कॉपर असेल, कॉपरला आपण क्युप्रम बोलतो, मग त्याच्यावरून आपण काय घेणार, क्युप्रेट असं घेणार. कॉपरेट असं नाही लिहिणार आपण, तिथे काय लिहिणार, क्युप्रेट असं लिहिणार. आयन असेल त्याच्यासाठी आपण फेरेट लिहिणार, जसं आपण इथे लिहिलंय फेरेट. ठीक आहे. आपण असं आयनेट वगैरे नाही करणार. ठीक आहे. जे लॅटिन नाव आहे तेच आपण तिथे कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. ठीक आहे. सो हे काय होते, अनायनिक कॉम्प्लेक्स आयन आणि नेक्स्ट काय होतं, कॅटायनिक कॉम्प्लेक्स आयन. आता थर्ड पाहायचं आपल्याला नॉन आयोनिक कॉम्प्लेक्स, जे कसे असणार आहे, ज्यांच्यावरती कुठलाच आयन्स नसणार आहे. ठीक आहे. चार्ज नसणार आहे. मग त्याच्यासाठी काय करायचंय, ऍज इट इज सिंगल वर्ड लिहायचं आहे. जसं आपण कॅटायनिक कॉम्प्लेक्स आयनसाठी लिहिला होता, कुठे स्पेस वगैरे काहीच द्यायची नाहीये. बाकीचे रूल ऍज इट इज. एक्झाम्पल घेऊयात. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये CO, राऊंड ब्रॅकेटमध्ये NH3 थ्राइस, Cl3 स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. आता याच्यामध्ये काय करायचंय, 2 किंवा 2 पेक्षा जास्त लिगॅंड्स असतील तर याच्यामध्ये काय करायचं, सिक्वेन्स लावायचं लिगॅंड्सचा. मग सुरुवातीला काय येणार, इथे दिलेली ऑर्डर ऑफ लिगॅंड. त्यामध्ये सुरुवातीला काय घेणार आपण, निगेटिव्ह लिगॅंड घेणार. निगेटिव्ह लिगॅंड झाल्यानंतर न्यूट्रल लिगॅंड घेणार आणि न्यूट्रल लिगॅंड झाल्यानंतर पॉझिटिव्ह लिगॅंड घेणार. हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, निगेटिव्ह, न्यूट्रल आणि पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि जर एकाच चार्जचे जर 2 लिगॅंड्स असतील, 2-3 व्हॉटेवर लिगॅंड्स असतील तर मग तिथे काय करायचं, अल्फाबेटिकली ते घ्यायचे. ठीक आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त एकाच चार्जचे लिगॅंड असतील तर तिथे काय करायचं, आपल्याला अल्फाबेटिकली ते लिगॅंड अरेंज करायचे. आणि जर वेगवेगळे चार्जचे लिगॅंड्स असतील तर निगेटिव्ह अगोदर, मग न्यूट्रल आणि मग पॉझिटिव्ह. ठीक आहे. मग आता इथे काय दिलंय, अगोदर काय घेणार आपण, मग क्लोरीन घेणार. ठीक आहे. किती क्लोरीन आहे, 3. मग ट्राय क्लोरो निगेटिव्ह आहे की नाही, त्यामुळे ट्राय क्लोरो. त्यानंतर अमाइन, हा काय आहे, न्यूट्रल आहे, त्यामुळे त्याच्यासाठी पण ट्राय अमाइन कोबाल्ट 3. ठीक आहे. याचं नेमिंग काय झालं, ट्राय क्लोरो ट्राय अमाइन कोबाल्ट 3. ठीक आहे. फक्त काय करायचं, लिगॅंडचं व्यवस्थित सिक्वेन्स लावायचं आणि जे काय मी रूल सांगितले आहेत ते सर्व रूल काय करायचे, व्यवस्थित तिथे अप्लाय करायचे.
अनदर एक्झाम्पल घेऊया. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये प्लॅटिनम, राऊंड ब्रॅकेटमध्ये NH3 ट्वाइस Cl4. याचं नेहमी कसं येणार, अगोदर आपण क्लोराईड घेणार, मग टेट्राक्लोरो डाय अमाइन प्लॅटिनम 4. ऑक्सिडेशन स्टेट जशी कॅल्क्युलेट करायला सांगितली त्याप्रमाणे ती कॅल्क्युलेट करायची. सो हे काय झालं, नॉन आयोनिक कॉम्प्लेक्सचं नॉमेनक्लेचर झालं. ऑर्डर ऑफ लिगँड तुम्हाला सांगितली आहे, कशी असणार आहे ती, निगेटिव्ह, न्यूट्रल आणि पॉझिटिव्ह. ठीक आहे. नंतर लिगँड्स कुठले कुठले असतात आणि त्यांचे नावं कशी द्यायची ते सांगितले. न्यूट्रल लिगँडचे फिक्स नाव आहेत. H2O साठी ॲक्वो, NH3 साठी अमाइन, NO साठी नायट्रोसिल, CO साठी कार्बन. निगेटिव्ह असतील तर त्याचा एन जो आहे तो O ने करायचा आहे आणि पॉझिटिव्ह असेल तर IUM न करायचा आहे. ठीक आहे. सो हे काही रूल होते. त्यानंतर आपल्याला अजून 2-3 रूल पाहायचे, ते आपण पाहूया. आता नेक्स्ट आहे नेमिंग ऑफ प्रिफिक्स. प्रिफिक्सचं नेमिंग कसं करायचंय ते पाहूयात आपण नेक्स्ट. ठीक आहे. नेमिंग ऑफ प्रिफिक्स म्हणजे काय की लिगँड्स किती आहेत त्याच्यामध्ये, ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. एक लिगँड असेल तर मोनो असेल, 2 असेल तर डाय, 3 असेल तर ट्राय. याप्रमाणे आपण काय करणार आहे, प्रिफिक्सचं नेमिंग करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर चिलेट्स असतील. ठीक आहे. चिलेट म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला की असे लिगँड ज्याच्यामध्ये काय असतात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त काय असतात, डोनर ॲटम्स असतात. सो यांना काय बोलतो आपण, चिलेट बोलतो. आणि ते ॲटम त्या मेटलला काय झालेले असतात, अटॅच झालेले असतात. ठीक आहे. मग यांना काय बोलतो आपण, चिलेट बोलतो. मग चिलेट जेव्हा असतील तेव्हा आपण डाय, ट्राय वगैरे नाही करणार आहे. आपण काय लिहिणार आहे, बिस, ट्रिस याप्रमाणे त्याचं काय करणार आहे, नेहमी. जेव्हा आपण एक्झाम्पल पाहतो तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे ब्रिजिंग. ठीक आहे. ब्रिजिंग लिगँड्स असतात. सो त्यांचं नॉमेनक्लेचर कसं करायचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे 7 ब्रिजिंग ग्रुप्स. एक एक्झाम्पल घेऊया. SO4 2. ठीक आहे. आता ब्रिजिंग म्हणजे काय असतं की एकच लिगँड असेल, तो एक लिगँड काय केलेला असतो, 2 सेंट्रल मेटल ॲटमला काय झालेला असतो, जॉईन झालेला असतो. म्हणजे त्याने एक प्रकारचा ब्रिज तयार केलेला असतो त्या 2 मेटल्समध्ये. त्याला काय बोलतो आपण, ब्रिजिंग ग्रुप असं बोलतो. ठीक आहे. मग आता जेव्हा आपल्याला हे ब्रिजिंग लिगँड दाखवायचे असतात त्या नेमिंग मध्ये, त्यासाठी आपण काय यूज करणार, हे लेटर यूज करणार, म्यू. ठीक आहे. म्यू असं आपण काय करणार, यूज करणार. मग आता इथे दोन्ही पण काय आहेत, सेमच लिगँड आहे. त्यामुळे आपण काय लिहिणार इथे, डाय हायड्रोक्सो. ठीक आहे. हा काय आहे, हायड्रोक्सिल आहे. OH मायनस, OH मायनस साठी आपण काय लिहितो, हायड्रोक्सो असं लिहितो. मग म्यू डाय हायड्रोक्सो. आता ह्या लिगँडचं झालं. आता हे लिगँड. ठीक आहे. आता हा काय आहे, 4 आणि हे 4. असे 4 काय आहेत, वॉटर मॉलिक्यूल आहे. मग 4 साठी काय लिहिणार आपण, ऑक्टॅट, ॲक्वो. H2O साठी काय लिहितो आपण, ॲक्वो. त्यानंतर Fe किती आहेत ते, 2 Fe आहे. त्यामुळे डाय आयर्न आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट 3. हे काय झालं, ह्या ब्रॅकेट मध्ये काय काय केलं आपण, ब्रिजिंग लिगँड आहे त्याच्यासाठी म्यू लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर डाय हायड्रोक्सो, 2 हायड्रोक्सिल आयन्स आहेत त्यामुळे हायड्रोक्सो. त्यानंतर
हा काय होता निगेटिव्ह होता त्यामुळे तो सुरुवातीला घेतला. आता हा लिगॅंड हा कसा आहे न्यूट्रल, मग त्याच्यानंतर तो घ्यायचा. किती आहेत ते 4 आणि 4 8, त्यामुळे याच्यासाठी ऑक्टॅट. ॲक्वो 2 आयन आहेत त्याच्यामुळे डाय आयन 3. आता ह्याचं लिहायचं, ह्याचं काय येणार सल्फेट. हा नॉर्मल आहे त्यामुळे ह्याचं नॉर्मल लावून घ्यायचं. सो हे काय झालं याचं नॉमेनक्लेचर झालं. फॉर एक्झाम्पल इथे जर 2 लिगॅंड्स असतील तर प्रत्येक लिगॅंडच्या पुढे काय लिहायचं म्यू असं लिहायचं. इथे दोन्ही पण सेम होते त्याच्यामुळे आपण काय लिहिलं एकच लिहिलं. परंतु इथे जर 2 वेगळे असतील, आपण एक एक्झाम्पलच घेऊया. ठीक आहे, आता इथे आपल्याला दिसते वेगवेगळे काय आहेत लिगॅंड्स आहेत ज्यांनी काय तयार केले ब्रिजिंग तयार केली आहे. ठीक आहे, तर याचं नॉमेनक्लेचर कसं करणार. प्रत्येकासाठी वेगवेगळं. म्यू अमायडो NH2 मायनस आहे ना त्यामुळे अमायडो म्यू नायट्रो ऑक्टॅ NH3 अमाइन डबल M अमाइन डाय कोबाल्ट 3 नाइट्रेट. ठीक आहे, 2 लिगॅंड्स आहेत वेगवेगळी त्याच्यामुळे प्रत्येक लिगॅंडच्या पुढे काय लिहिले आपण म्यू असं लिहिलं. ठीक आहे, सो नाव काय झालं म्यू अमायडो म्यू नायट्रो ऑक्टॅ अमाइन डाय कोबाल्ट 3 नाइट्रेट. ठीक आहे, सो हे कोणासाठी होतं ब्रिजिंग लिगॅंडसाठी होतं. ठीक आहे, आता याच्यामध्ये अजून एक आहे. सपोज असं लिगॅंड असेल ज्याच्यामध्ये 2 असे ॲटम्स असतील ते काय करतायत इलेक्ट्रॉन डोनेट करतायत सेंट्रल मेटल ॲटमला. अशा वेळी काय करायचं जो ॲटम इलेक्ट्रॉन डोनेट करतो तो तिथे काय करायचं डिनोट करायचं, तो तिथे मेन्शन करायचा. सो तो कसं करायचा आपण त्याचंही एक एक्झाम्पल पाहूया. एक एक्झाम्पल घेऊया. NH4 थ्राइस स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये क्रोमियम SCN6. ठीक आहे, आता याचं काय करायचं आपल्याला नेमिंग करायचं. हा कोण आहे अमोनियम, मग इथे लिहायचा अमोनियम. ठीक आहे, अमोनियम हे किती आहेत हेक्सा थायोसायनॅटो. ह्याचं नाव काय आहे थायोसायनॅट. हेक्सा थायो सायनॅटो. हायफननं काय दाखवायचंय जो मेटल जो आयन काय करत असेल इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल, जो ॲटम इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल तो काय करायचा तिथे डिनोट करायचा हायफन. मग इथे कोण करणार आहे नायट्रोजन, त्यामुळे आपण इथे काय करणार आहे इथे 2 आहेत. आता एक आहे S आणि एक आहे N. हे दोन्ही पण काय करतात इलेक्ट्रॉन डोनेट करतात सेंट्रल मेटल ॲटमला. मग जो कोणी डोनेट करत असेल तो तिथे मेन्शन करायचा. मग तिथे N आणि नेक्स्ट काय येणार क्रोमेट. आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे 3. ठीक आहे, सो नाव काय झालं याचं अमोनियम. हा कुठला कॉम्प्लेक्स आयन आहे एनायनिक कॉम्प्लेक्स आयन आहे, कारण सुरुवातीला कॅटन आहे आणि नंतर मग कॉम्प्लेक्स आयन आहे जो एनायन आहे. मग काय लिहिलं आपण अमोनियम हेक्सा थायोसायनॅटो हायफन आपण N दाखवलं कॅपिटल लेटर मध्ये क्रोमेट 3. हे काय झालं त्याचं पूर्ण नॉमेनक्लेचर झालं. ठीक आहे, आता आपण काही ठिकाणी ॲब्रिव्हिएशन्स यूज करतो. म्हणजे मोठे जर लिगॅंड्स असतील तर आपण काय करतो तिथे फक्त छोटंसं 1-2-3 वर्डमध्ये त्याचं नाव लिहितो. जसं की इथिलीन डाय अमाइन असेल तर आपण पूर्ण नेमिंग त्याच्यामध्ये लिहित नाही. मग तिथे मग फक्त काय लिहिणार आपण
इयर. त्यानंतर पिरिडिन असेल तर त्याच्यासाठी PY यूज करणार. ठीक आहे. सो यासारखे आपण तिथे काय करतो, ॲब्रिव्हिएशन्स यूज करतो. ठीक आहे. सो इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं असेल. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचे, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम्स असतात ते पाहायचे आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम्स असतात म्हणजे सिस आणि ट्रान्स काय असतात, टेक्स्ट्रो आणि लिव्हो रोटेटरी काय असतात, त्यांचं नॉमेनक्लेचर कसं करायचं, सिक्वेन्स कसं लावायचं हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजपर्यंत आपण काय पाहिलंय, सर्व बेसिक त्याची इन्फॉर्मेशन, सर्व रूल पाहिलेले आहेत. ठीक आहे.